नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, 1 नोव्हेंबरपासून राशन कार्ड बंद होणार आहेत। आता कोणत्या लोकांचं राशन कार्ड बंद होणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। तर चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, राशन दुकानात 1 नोव्हेंबरपासून या लोकांना धान्य मिळणार नाही, राशन कार्डवर नाव कमी होणार आहेत। आता जाणून घेणार आहोत यामागील कारणं। केंद्र सरकारने शिधापत्रिकाधारकांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत। आता या शिधापत्रिकाधारकांना 1 नोव्हेंबरपासून राशन मिळणे बंद होणार आहेत। यामागचे कारण आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत। भारत सरकार देशातील नागरिकांना अनेक योजना राबवत आहेत। देशातील अनेक लोकांना सरकारी योजनांचा लाभ मिळतो, ज्यामध्ये बहुतांश गरीब गरजू लोकांचा समावेश आहे। राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत भारत सरकार या गरीब गरजू लोकांना अत्यंत कमी दराने राशन पुरवलं जातं आणि सरकारच्या कमी किमतींच्या राशन योजनेचा लाभ घेण्यासाठी लोकांकडे शिधापत्रिका असणे खूप महत्त्वाचं असते। अशा प्रकारे लोक पात्र ठरतात। मात्र सरकारने शिधापत्रिकाधारकांना नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत। यानुसार 1 नोव्हेंबरपर्यंत पासून तुम्हाला राशन मिळणे बंद होणार आहे। यामागचं कारण महत्त्वाचं पहिला कारण जे आहे ते म्हणजे ई-केवायसी आवश्यक असेल। राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत जे शिधापत्रिकाधारकांनी ई-केवायसी करणे आवश्यक आहे, याबाबतची माहिती अन्न आणि सार्वजनिक मंत्रालयाने यापूर्वी जाहीर केली आहे। मात्र अनेक शिधापत्रिकाधारकांची अवस्था अशीच आहे, ज्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांचे राशन 1 नोव्हेंबर 2024 पासून बंद होणार आहेत। विभागाने दिलेल्या माहितीनुसार ई-केवायसीसाठी 31 ऑक्टोबर ही शेवटची तारीख निश्चित करण्यात आलेली आहे। म्हणजे 31 ऑक्टोबर नंतर म्हणजेच 1 नोव्हेंबर नंतर तुम्हाला राशन मिळणार नाही। म्हणजेच जर शिधापत्रिकाधारकाने 31 ऑगस्टपर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही, त्यामुळे त्याला पुढचा महिना राशन मिळणार नाही। अशा शिधापत्रिकाधारकांची नावे शिधापत्रिकेतून वगळण्यात येणार आहेत। ई-केवायसी नसलेल्या शिधापत्रिका रद्द केली जातील आणि यानंतर या लोकांना सरकारच्या राशन योजनेचा लाभ मिळणार नाही। आता ई-केवायसी का केली जाते? राशन कार्ड ई-केवायसी बाबत लोकांच्या मनात प्रश्न उपस्थित होत आहेत। शेवटी सरकारने ई-केवायसी का करत आहेत, असे अनेक प्रश्न लोकांनी आपले शिधापत्रिकावर नोंदवलेली आहेत। रेशनावर मोफत राशन मिळवण्याच्या योजनेसाठी कोण पात्र नाहीत? ज्यांच्यामध्ये असे अनेक लोक आहेत की जे आता या जगात नाहीत, त्यांचा मृत्यू झालेला आहे, मात्र अद्यापपर्यंत त्यांची नावे शिधापत्रिकातून कमी करण्यात आलेली नाही। आता सर्व शिधापत्रिकाधारक म्हणजेच कुटुंबाच्या शिधापत्रिकेत ज्यांची नावे नोंदवलेली आहेत, या सर्वांना ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल आणि त्यासाठी ते त्यांच्या जवळच्या अन्न पुरवठा विभागाच्या कार्यालयात जाऊन शकतात आणि कोणत्याही सदस्याने ई-केवायसी न केल्यास त्यांचे नाव शिधापत्रिकेतून काढून टाकले जाईल। म्हणजे तुम्हाला ई-केवायसी त्याच्यासाठीच करायची आहे ज्याच्या अंतर्गत तुम्ही या जगामध्ये आहेत की नाही किंवा तुमचा मृत्यू झालेला आहे का, त्या बाबी जे शासनाला समजेल आणि ई-केवायसी केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी राशन मिळणार आहेत। पण जर ई-केवायसी केली नाही तर तुम्हाला राशन कार्डवरून तुमचं नावसुद्धा कमी होईल आणि राशनसुद्धा मिळणार नाही। त्यासाठी तुम्हाला 1 नोव्हेंबरपूर्वी तुम्हाला ई-केवायसी करून घ्यायचं आणि 1 नोव्हेंबर 2024 पासून तुमचा या ठिकाणी राशन मिळणे बंद होणार आहे। तर अशा प्रकारचा आजचा आपला महत्त्वपूर्ण अपडेट आहे। अपडेट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। इथेच थांबूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।